काल 4/3/2024 रोजी नंदुरबार येथे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधिमंडळ नेते माननीय आमदार बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी पाहणी केली। नंदुरबार आणि काँग्रेस पक्षाचे अतूट नाते आहे। आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे की भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्र पर्वाची सुरुवात नंदुरबार येथून होतीये। नंदुरबार शहर व जिल्ह्यातील यात्रा मार्गाची पाहणी केली। पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून यात्रेच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना केल्यात। वैचारिक संघर्षाच्या काळात नंदुरबार जिल्हा कायम काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे। नंदुरबारची भूमी त्याग आणि प्रेरणेचा अखंड स्रोत आहे। जनविरोधी सरकारच्या विरोधात परिवर्तनाचा एल्गार नंदुरबारच्या भूमीतूनच होणार। नंदुरबारची समग्र जनता राहुलजी गांधी यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरेल याची आम्हाला खात्री आहे। सोबत उपस्थित मान्यवर माजी मंत्री केसी पाडवी, माजी आमदार शिरीष कुमार नाईक, माजी खासदार बापूसाहेब चौरे, सामाजिक कार्यकर्ते प्रतिभाताई शिंदे, प्रभारी राजाराम पानगव्हाणे आणि सर्वच पदाधिकारी अत्यंत ताकदीने भारत जोडो यात्रेच्या यशस्वीतेसाठी काम करतात व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नारायण ढोडरे, प्रतिनिधी, ग्रामीण नंदुरबार। यात्रा ही भारत जोडो यात्रा जी आहे ती न्याय यात्रा सुरू झालेली आहे आणि ती आता गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते आहे 12 तारखेला आणि त्या पद्धतीनं नंदुरबार येथे दुपारी 2 वाजता त्यांचं आगमन होणार आहे। इथे सभा म्हणजे संवाद होणार आहे, आदिवासीशी संवाद ते साधतील। नंदुरबारला खूप मोठी परंपरा काँग्रेसची निगडीत आहे, काँग्रेसच्या विचारधारेशी निगडीत आहे। स्वतः इंदिराजी या नंदुरबारशी अत्यंत जवळकीचं नातं राहिलं, जिव्हाळ्याचं नातं राहिलं। तेच नातं राजीव गांधी यांनी पुढं नेलं, त्याच पद्धतीने सोनियाजींनी नेलं, आता राहुलजी सुद्धा येत आहेत। ही मोठी परंपरा आहे, ही गांधी घराण्याशी जिव्हाळ्याची आहे, त्याचबरोबर काँग्रेसच्या विचारधारेशी एक परंपरा जी जपली जाते ती पुढे नेण्याचं काम या निमित्तानं होणार आहे। लोकसभेसंदर्भात काही घोषणा करणार नाही, लोकसभेसंदर्भात ते बोलणार नाही। न्याय यात्रा तर त्यांनी पहिल्यापासून एक सूत्र त्यामध्ये ठेवलं, तर देशापुढचे जे महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आज त्या प्रश्नावर ते चर्चा करतात, लोकांशी संवाद करतात, लोकांना बरोबर घेत आहेत। राज्यघटना पायदळी तुडवली जाते आहे, लोकशाहीचं काय होणार असं वाटतं आहे। ज्या संस्था ज्या होत्या स्वायत्त संस्था त्यांचा दुरुपयोग चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे। महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी वाढली आहे, सर्वसामान्यांचं जीवन कठीण झालेलं आहे। ह्या प्रश्नांवर सर्व प्रश्नांवर ते चर्चा करतायत आणि त्या निमित्तानं सर्वांना जनतेला बरोबर घेण्याचं काम ते राहुलजी करतायत। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ नंदुरबारमध्ये फोडणार नाही असं त्याचं हे नाही, कारण ते त्यांच्या न्याययात्रेचा तो भाग आहे आणि त्या न्याययात्रेचा भाग म्हणूनच ते करतील। योगायोगानं मात्र तसं झालेलं आहे की पूर्वीची परंपरा आहे की नारळ फोडण्याची प्रारंभ करण्याची, योगायोगानं मात्र लोकसभेच्या तोंडाशीच ते येत आहेत। हा एक अत्यंत चांगला योग आहे।